या जनावरांची किंमत ठरवा, त्याचं काहीतरी ठरवा, त्याचं ज्याप्रमाणे एज प्रमाणे किंवा काय पद्धतीनं, आणि त्यांना गोरक्षणामध्ये या जनावरांना आणून शेतकऱ्यांना द्यावं. यावर अनुदानाच्या मुद्द्याला बगल देत गृहराज्यमंत्र्यांनी म्हणजेच पंकज भोयर यांनी या संदर्भात कथित गोरक्षकांना पाठीशी राज्य सरकार घालणार नाही अशा प्रकारचा इशारा दिला। परंतु जो काही महत्त्वाचा मुद्दा होता की राज्य सरकारनं या शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान दिलं पाहिजे जेणेकरून ते भाकड जनावरं सांभाळतील, त्या मुद्द्याला मात्र बगल देण्यात आली। यामध्येच आमदार शेखर गायकवाड यांनी कोंडवाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली, तर दुसरीकडे गायींसोबतच बैल आणि गोऱ्यांना सुद्धा अनुदान हे गोशाळांना देण्यात यावं अशी मागणी विक्रम पाचपुते यांनी केली। तर या संदर्भात राज्य सरकार सकारात्मक विचार करेल अशी ग्वाही राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली। ते नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या। की ज्या कोणवाडे करायचं म्हटलं तर तालुक्यामध्ये कोणवाडे करणं खूप कठीण होतं। तर इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याकडे जर ती गाय भाकड सांभाळायची असेल तर जे 50 रुपये अनुदान आपण देतो ते त्या इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला आपण देणार का? बैल असतात, घोडे असतात, अशांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होणं गरजेचं आहे, कारण अशा जनावरांचे खूप हाल होतात। मार्ग काढण्यासाठी तिथे आपण आहोत। हा गोवंश हत्या बंदीचा कायदा हा एक मार्ग आहे, त्याचबरोबर आपण जे गोशाळाचा निर्णय घेतलाय तोही एक मार्ग आहे, आणि त्याच्यामुळे सकारात्मक ह्याच्यामध्ये विचार केला जाईल।